साधारणपणे गेल्या 40 वर्षामध्ये 35 वर्ष सत्ता ही शेतकरी कामगार पक्षाची होती. आपण आत्ताच पाहून आहात की महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेला देखील पाहिलं, त्याच्यापूर्वी आपण पाहिलं की अनेक पक्ष फुटले, अनेक नेते वेगवेगळे झाले, इकडे तिकडे गेले. पण नेते हल्ल्यामुळे, काही वेळेला काही कार्यकर्ते हल्ल्यामुळे विचारधारा हलत नसते, पक्षाचा जो बालेकिल्ला आहे तो हलत नसतो. महाविकास आघाडीच्या दिशेने मताचा प्रवाह आहे हे सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीसाठी बदलासाठी मतदान करणार आहेत आणि ह्या बदलासाठी मतदान करत असताना त्यांना इथे पाहायला मिळेल की ज्या काही गोष्टी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहिलं की विकास कामं झालेली नाही आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून इथं प्रत्येक मतदार हा बदलासाठी मतदान करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच जिंकून देणार आहे. आणि त्या पद्धतीने येत्या 23 तारखेला पाहाल की ह्या मतदारसंघामध्ये आपण निश्चितपणे विजय मिळवणार आहोत. नमस्कार, मी आकांक्षा देशमुख. नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पेण मतदारसंघाचे जे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत अतुल म्हात्रे त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी पाहायला गेला तर पेण मतदारसंघ हा नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हटलं जातं. मात्र यंदा पाहायला गेलात तर सध्या विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या विरोधात जे रवींद्र पाटील ते आहेत. मात्र त्यामुळे आता ही लढत कशी होणार आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, विकास पेण मतदारसंघाचा झालाय का, या सर्व गोष्टींची उत्तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार. सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. काय कसं झालंय, तुम्ही आता शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आहात, तयारी कशी झाली आहे, प्रचार सुरू झालाय का, कसे प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत जनतेचे? मी पहिल्यांदा स्पष्टीकरण देऊ इच्छितो की मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. जरी मी शेतकरी कामगार पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असतो तरी देखील, आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असताना मी इथे गेले 6 ते 8 महिने प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे जाऊन जी मी विकासाचं जे माझं विजन आहे की ज्याच्यामध्ये स्थानिकांना खरा न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आज पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. रोजगाराची समस्या आहे. इथे ज्या प्रकारचा विकास आपल्याला अपेक्षित होता तो विकास अजून काही झालेला नाही. तो विकास येत्या दिवसांमध्ये घडवायचा आहे. मुंबईच्या जवळ असल्यामुळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अनेक इन्फ्रास्ट्रक्चर इथे असल्यामुळे आता तिसऱ्या मुंबईची आपल्याकडे लाट येताना आपल्याला पाहायला मिळते. या लाटेमध्ये अनेक प्रकल्प, MMRDA, MIDC, गेल, CSचे प्रलंबित विषय हे सगळे इथे आहेत आणि या सगळ्यांवरती आपल्याला काम करायचं आहे. आपले प्रचाराचे जे प्रमुख मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये रोजगाराची समस्या, पायाभूत सुविधांची समस्या, तिसऱ्या मुंबईतले हे प्रकल्प आणि याच्यामुळे होणारा स्थानिकांवरती, शेतकऱ्यांवरती, भूमिपुत्रांवरती होणारा अन्याय, या सगळ्यावरती भूमिका स्पष्ट करून आपल्याला येत्या दिवसांमध्ये बदल घडवायचा आहे आणि त्या बदलाचा मानकरी इथला सर्वसामान्य नागरिक असणार आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही महाविकास आघाडीचे स्वतः अधिकृत उमेदवार आहेत, मात्र ठाकरे गटाने सुद्धा त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे. ते म्हणतात आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. नक्की हे प्रकरण काय, कोण आहे? तुम्ही काल ची साधारण 1.5 ते 2च्या दरम्यानची महाविकास आघाडीची जी अधिकृत पत्रकार परिषद पाहिलीत, ज्याच्यामध्ये आपल्या देशाचे माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर माननीय नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील उपस्थित होते. त्याच पक्षाचे संजय राऊत साहेब देखील उपस्थित होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः घोषणा केली की रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण आणि अलिबाग हे मतदारसंघ हे शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीकडनं सोडण्यात आलेले आहेत आणि उरण हा मतदार संघ जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षासाठी अधिकृत करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीकडनं. ही भूमिका त्यांनी स्वतः मांडलेली आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मांडलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही. जर कुठल्याही घटक पक्षांनी स्वतःचा उमेदवाराचा अर्ज वेळेमध्ये मागे घेतला नसेल तर त्याच्याबद्दलची भूमिका ते स्वतः स्पष्ट करतील. काही कारणांमुळे तो मागे गेला नसेल तर त्याची भूमिका त्यांनी स्वतःहूनच मांडायची. त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. पण अधिकृत असल्याची जी भूमिका आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ती भूमिका काल शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने देखील मांडलीच आहे.
ही भूमिका जरी स्पष्ट नसेल तरी मतदान ही स्पष्ट करतीलच येत्या 23 तारखेला. मात्र आता विकासाची आपण बोलूया की जो विकास पेण मतदारसंघाचा झालाय का, कारण जे स्थानिक जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की मी खूप जास्त प्रमाणात निधी या मतदारसंघासाठी आणलाय. तुम्हाला दिसतोय कुठे निधी? नाही, माझं स्पष्ट मत आहे की विकासाची कामं झालेली नाहीत आणि जेव्हा तुम्ही जनसामान्यांच्या समोर जाता त्यांच्याकडनं हे विशेषपणे मांडलं जातं की विकास कामं झालेली नाही आहेत. कुठे निधी आहे, कुठे गेला आहे, त्याचा इथले स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी शोध लावावा असं माझं म्हणणं आहे. पैकी विद्यमान आमदारांकडनं फक्त त्यांच्या कुटुंबियांचा विकास केला जातोय, पेण मतदारसंघाचा विकास झाला का, यामध्ये काय तथ्य आहे? नाही, ही घटना मी देखील अनेकांकडनं ऐकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सत्यता असावी असंच आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण त्याच्यामुळेच आपण पाहू शकता की महायुतीतल्या BJP पक्षामधल्या पदाधिकाऱ्यांची देखील नाराजी स्पष्टपणे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारचे प्रबळ कार्यकर्ते बनावे या उद्देशाने BJPमध्ये कार्यकर्ते काम करत होते, तशा प्रकारची संधी त्यांना काही या विकास कामांमध्ये मिळालेली दिसत नाहीये. इथे स्थानिक आमदारांनी खरोखर तुम्ही जसं म्हणताय तसं त्यांच्या कुटुंबांचाच विशेष करून विकास केला असावा, हा संभ्रम सगळीकडेच आहे. यंदाची BJP आणि तुमच्यामध्ये एक लढत होणार आहे, तर BJPचा इथे जास्त म्हणजे विद्यमान आमदार त्यांचे आहेत तर जास्त मतदार कोणाचे आहेत, किंवा तुमची यामध्ये रणनीती कशी असणार? नाही, रणनीती अतिशय साधी सरळ सोपी आहे. कारण काय आहे की महाविकास आघाडीच्या दिशेने मताचा प्रवाह आहे हे सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीसाठी बदलासाठी मतदान करणार आहेत आणि ह्या बदलासाठी मतदान करत असताना त्यांना इथे पाहायला मिळेल की ज्या काही गोष्टी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहिलंय की विकास कामं झालेली नाही आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून इथला प्रत्येक मतदार हा बदलासाठी मतदान करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच जिंकून देणार आहे. आणि त्या पद्धतीने येत्या 23 तारखेला पाहाल की ह्या मतदारसंघामध्ये आपण निश्चितपणे विजय मिळवणार आहोत. आम्ही आता एक आमदार कोण पाहिजे तुम्हाला पेंट करायचं त्याचा एक आम्ही शो केला, तर त्यामध्ये आम्हाला असं समजलं की बऱ्याच ठिकाणी रस्ते नाही आहेत, बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा रोड नाही आहे. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, हवेत रस्ते किंवा का झाले नाही, जर इतके वर्ष निधी आहे? नाही, एक तर म्हणजे ही जी निष्क्रियता आहे स्थानिक आमदारांची ती स्पष्टपणे आहे. म्हणजे आपण असं मानूया की बाबा आज जेव्हा गेले 5 वर्ष ते आमदार असताना त्यांनी विशेष बाहेर गावांना भेटीगाठी दिलेल्या नाहीत, विशेष कामं केलेली नाही आहेत, ते निष्क्रिय बसून होते. मी ही आमदारकी जी लढवतोय, हे जे विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्याची संधी घेऊ पाहतोय आणि इथल्या जनसामान्यांना जो मी इथे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय तो घरी बसण्यासाठी नाही करत आहे. मी दिवस रात्र अहोरात्र याच्यासाठी मेहनत करून या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटचा प्रश्न की शेतकरी कामगार पक्ष हा पेणमध्ये बालेकिल्ला म्हणलं जातं, अनेक वर्षांपासून याची सत्ता होती. आता ही बालेकिल्ला आहे का, सत्ता राहील का, पुन्हा काही इतिहास घडणार आहे? आपण पाहू शकता गेल्या 5 वर्षाची जर आपण विषय बाजूला ठेवला तर त्याच्या पूर्वी साधारणपणे गेल्या 40 वर्षामध्ये 35 वर्ष सत्ता ही शेतकरी कामगार पक्षाची होती. आपण आत्ताच पाहून आहात की महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेला देखील पाहिलं, त्याच्या पूर्वी आपण पाहिलं की अनेक पक्ष फुटले, अनेक नेते वेगवेगळे झाले, इकडे तिकडे गेले. पण नेते हल्ल्यामुळे, काही वेळेला काही कार्यकर्ते हल्ल्यामुळे विचारधारा हलत नसते, पक्षाचा जो बालेकिल्ला आहे तो हलत नसतो आणि त्याच प्रकारचा मतप्रवाह आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला आणि तसाच मतप्रवाह आपल्याला ह्या वर्षी इथे विधानसभेमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्लाच राहणार आहे. कारण शेतकरी कामगार पक्षानेच इथल्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, स्थानिकांना आजवर न्याय मिळवून दिलेला आहे, त्यांच्या प्रश्नांवरती उत्तर मिळवून दिलेले आहेत आणि त्याच प्रकारचा न्याय जो आहे तो आज आपल्याला इथे यापुढे देखील शेतकरी कामगार पक्षामार्फत पाहायला मिळणार आहे. थँक्यू सर. तर हे होते आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे सर. त्यांनी म्हटलेलं आहे का गेल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचा पेणकरांचा विकास झालेला नाही आणि त्यासाठी शेतकरी कामगार पक्ष हा पेणचा बालेकिल्ला आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये हाच बालेकिल्ला टिकवून ठेवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोबत आकांक्षा देशमुख, रायगड, पेण.